ताज्या बातम्यांसाठी नाशिक 24 न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक महानगरपालिकेतील पंचवार्षिक निवडणुकीमधील गेल्या 35 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग 3 मध्ये यंदा देखील भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार निवडून येतील अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांनी दिली. भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार बाळासाहेब सानप, विद्यमान आमदार ॲडव्होकेट राहुल उत्तमराव ढिकले या दोन्ही भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी प्रभाग 3 मधील विकास मोठ्या प्रमाणात केलाय. याच कामाची पावती म्हणून 2017 मधील उमेदवार यंदा देखील निवडून येऊन हॅट्रिक करतील. प्रभागातील महिला युवती यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन आत्तापर्यंत 30,000 मतदार राजापर्यंत उमेदवार प्रत्यक्ष घराघरात जाऊन युवक युवती महिलांचे प्रश्न जाणून ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचले आहेत. आडगाव नाका परिसरातील बाप्पा सीताराम मार्ग येथील रहिवासी भागांमध्ये भारतीय जनता पक्षाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. अ गटमधील माने प्रियंका धनंजय, ब गट जुई प्रणव शिंदे, क गट सानप बच्छिंद्र बाळासाहेब, ड गटातून गोवर्धने गौरव भानुदास हे प्रत्यक्ष नागरिकांच्या भेटी घेत असून त्यांच्या प्रचार रॅलीत महिलांनी सक्रियपणे सहभाग नोंदवून त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. या प्रचार रॅली दरम्यान प्रभागातील महिंद्रा कराड, रिकी गिल, गणेश वाघाडकर, गोपाल कुलथे, राहुल शिंदे यांच्यासह महिला यांनी सक्रियपणे सहभाग घेऊन प्रभाग 3 मध्ये भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दर्शविला आहे. बाप्पा सीताराम कॉलनी असो, ओमनगर असो, शिवमनगर असो, नंदिनी नगर असो, महाराष्ट्र कॉलनी असो, दामोदर नगर असो, संपूर्ण हा प्रभाग हा BJPचा पारंपरिक मतदार आहे. गेले 35 वर्ष झाले इथं भाजपाचेच नगरसेवक निवडून येत आहे आणि आम्ही गेले 2014 पासून या प्रभागामध्ये अनेक विकास कामं केलेले आहे आणि मतदार सर्व भरभरून आम्हाला आशीर्वाद देत आहे, पाठिंबा देत आहे आणि नक्कीच आमच्या चारही उमेदवारांचा विजय होईल. प्रभाग क्रमांक 3 मधल्या नागरिकांचा अतिशय छान प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे. रोज आमचं होम टू होम प्रचार जोरात चालू आहे आणि सर्वच ठिकाणी सर्व स्तरातील नागरिकांकडनं, युवकांकडनं, महिलांकडनं आम्हाला उदंड प्रतिसाद आहे. भरपूर प्रेम आणि आशीर्वाद लोकांचा आम्हाला प्राप्त होतो. आम्ही प्रभाग क्रमांक 3 मध्ये फिरतोय. आम्ही प्रत्येक घर टू घर फिरतोय. आम्ही चारही उमेदवार आणि आम्हाला सर्व नागरिकांचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे. आम्ही बऱ्याचपैकी 13 ते 14 हजार लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे चारही नगरसेवक आणि आमचा राहिलेला जो काही भाग आहे ते आम्ही लवकरच तो पूर्ण करणार आहे आणि होम टू होम, घर टू घर आम्ही चारही नगरसेवक प्रत्येक घरात जातोय आणि आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळत आहेत. कारण की लोक आमची चारही उमेदवारांची आतुरतेने वाट बघताय. कारण की आम्ही गेल्या 2017 पासून आम्ही प्रामाणिकपणे काम केलं आणि त्या कामाची पावती आम्हाला या निवडणुकीमध्ये जनता नक्कीच त्या कामाची पावती आम्हाला मिळणार आहेतच. पण आम्हाला त्यांचं आमचं ऑक्शन करता आणि आमचा चारही उमेदवार तुम्ही एकदा या आणि व्हिजिट द्या असं प्रत्येकाला वाटतं आणि ते आमचं घर परिवार म्हणून आम्हाला समजतं घरातले. म्हणून प्रत्येक जणाला वाटतं की प्रत्येक ज्येष्ठ असतील, श्रेष्ठ असतील, सर्वांना वाटतं चारही उमेदवारांनी यावा. आम्ही सर्व उमेदवार म्हणजे प्रियंकाताई माने अ गटातून लढत आहे, जुईताई शिंदे ब गटातून लढत आहे, मच्छिंद्र भाऊ सानप हे क गटातून लढत आहे आणि मी गौरव गोवर्धने ड गटातून लढतोय. आम्हाला नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. या गेल्या 9 वर्षात आमचे आजी माजी आमदार दोघांनी जे कामं केलेले, ज्या लोकप्रतिनिधींनी कामं केलेले, त्यांच्या जोरावरती आम्हाला नक्कीच नागरिक चांगला प्रतिसाद देत आहे आणि भरघोस मताने आम्हाला विजय करतील असा आम्हाला विश्वास आहे. आज जवळपास आमचे 30,000 मतदारांपर्यंत आम्ही होम टू होम पोहोचलोय आणि उर्वरित अजून 5 दिवसात आम्ही जवळपास सर्व प्रभागात पोहोचू आणि लोक खूप चांगला प्रतिसाद देत आहे. वाट याच्यासाठी बघताय का त्यांना आमची एक इच्छा आहे का आम्ही प्रत्यक्ष एकदा त्यांना भेटावं आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा. हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये या प्रभागामधून भारतीय जनता पार्टीने भरमसाठ कामं केलेले प्रभागाचे नगरसेवक मच्छिंद्र भाऊ सानप, प्रियंकाताई माने
हे दोन्हीही नगरसेवक हे मागच्या पंचवार्षिकला होते. यांच्या कामाचा एक चांगला पाठपुरावा इथं आहे. आमच्याबरोबर गौरवभाऊ गोवर्धने आणि जुईताई शिंदे हे नवीन नगरसेवक पदासाठी आमच्याबरोबर आहेत प्रभागामध्ये. यांच्याही कामाचा चांगला धडाका आहे. या प्रभागामध्ये हा प्रभाग हा भारतीय जनता पार्टीच्या विचाराला धरून चालणार आहे. माननीय आमदार बाळासाहेब सानप व राहुल भाऊ डिकले यांच्या कामाचीही इथं मोठ्या प्रमाणामध्ये कार्य आहे आणि या कार्यावरती जनता पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार भरघोस मताने निवडून देईल. येणारी 16 तारीख ही भारतीय जनता पार्टीचा गुलाल उधळत येईल आणि प्रचंड असं आधिक्य प्रभाग क्रमांक 3 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना राहील आणि कमळ फुलत.